नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉग नंबर 2 मध्ये. आणि आम्ही जातोय न्यू इयरच्या वॅकेशनसाठी. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत मेट्रो स्टेशनवरती. आणि इथं आम्ही आता मेट्रोनी जाणार आहोत पुत्रजया सेंट्रलला. आणि आम्ही आता मेट्रोमध्ये बसलेलो आहोत. आणि या मेट्रोमधनं आम्हाला आमची सोसायटी दिसते, पण काय करणार, आमची मेट्रो जी आहे, मेट्रो स्टेशन जे आहे ते आमच्या सोसायटीच्या जवळ नाही आहे. मग त्यामुळे आम्ही UPMवरनं जातो. आणि दुसऱ्या जवळचं जे स्टेशन आहे तिथे चालत खूप जावं लागतं, त्यामुळे आम्ही UPM प्रेफर करतो. आणि मग आता आम्ही पुत्रजया सेंट्रलला पोहोचलेलो आहोत. आणि इथून आम्हाला शेजारच्या स्टेशनवरती जायचं आहे. आणि तिथून आम्हाला ट्रान्झिट ट्रेन पकडायची आहे, जी की आम्हाला डिरेक्टली घेऊन जाईल एअरपोर्टवरती. आणि ती ट्रान्झिट ट्रेन दोन्ही टर्मिनलला जाते, टर्मिनल 1 पण आणि टर्मिनल 2 पण. आणि आता आम्ही स्टेशनवरती पोहोचलेलो आहोत. समोर मेट्रो स्टेशन आहे आणि शेजारीच हे वालं स्टेशन आहे. सो आता आम्ही खाली जातो. इथं लिफ्ट पण होती, बट आम्ही म्हटलं आमच्याकडे एकच बॅग आहे, सो चालतच जाऊया. म्हणून मग आम्ही पायऱ्या उतरूनच खाली आलो. इथं समोर लिफ्ट होती ब्ल्यूवाली. आणि आम्ही आता ट्रेनचा वेट करतो आहे. आणि समोरून ट्रेन पण आलेली आहे. ट्रेनला गर्दी पण भरपूर होती. ह्या ट्रेनमध्ये तुम्हाला नॉर्मल ट्रॅव्हलिंग करणारे लोक पण दिसतील, प्लस जे एअरपोर्टवरती काम करतात ते पण लोक बरेचसे ह्यातनं जातात. कोलालंपूरमध्ये एअरपोर्ट टू सिटी सेंटरला जाण्यासाठी हे सगळ्यात कन्व्हिनियंट आणि चीपेस्ट ऑप्शन आहे. ट्रेन आतमधनं थोडीशी अशी आहे, सिंगल सीट्स आहेत, डबल सीट्स आहेत. फॅमिली असेल तर 4 सीट एकमेकाकडे तोंड करून आहेत. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत. इथे खाली मॉल आहे आणि वरती एअरपोर्ट आहे. तर आता आम्ही जात आहोत डिपार्चर्समध्ये. आमच्याकडे 7 kgची एकच बॅग होती, त्यामुळे आम्हाला चेक इन तर करायचं नव्हतं. सो आमचं इमिग्रेशन पण इथे झालेलं आहे. आणि आम्ही चेक करतो आहे की आमची फ्लाईट ऑन टाईम आहे का, आणि गेट कोणता आहे तेच आहे का चेंज झालं आहे. तर आमचं गेट होतं P19, तर आम्ही तिकडेच चालत जात आहोत. तुम्हाला खूप एअर एशियाच्या फ्लाईट्स दिसतील. आमची पण फ्लाईट एअर एशियाचीच आहे आणि आम्हाला ती पकडायची होती टर्मिनल 2 वरून. तर आम्ही आता टर्मिनल 2 मध्ये आहोत. समोर आमचं गेट आहे, सो आम्ही आता तिकडेच जात आहोत. तर आपली इंडियन फॅमिलीज कशा असतात माहिती आहे ना, की आपला टिफिन कुठे पण कॅरी करतो आणि आपण निवांत बसून खातो. सेम आम्ही पण तसंच केलं होतं. भेंडीची भाजी आणि चपाती कॅरी केलं होतं आणि आम्ही तेच खात होतो. आता आमचं बोर्डिंग चालू झालेलं आहे आणि आम्ही फ्लाईटमध्ये बसतोय. तर मी फ्लाईटमध्ये बसलेली आहे आणि मी माझ्या फेवरेट सीटवरती म्हणजे विंडो सीटवरती बसलेली आहे. आपण कितीही वेळा फ्लाईटमध्ये बसलेलो असलो, कितीही मोठे असलो, तरी विंडो सीटचा मोह आपल्याला आवरत नाही. आणि सेम तसंच काहीतरी माझं पण आहे की मी कितीही वेळा विंडो सीटला बसलेले असले तरी पण मला विंडो सीट सोडायची इच्छा होत नाही. आणि आता आम्ही लँड झालेलो आहोत क्रबीमध्ये. तर आम्ही क्रबीमध्ये 3 दिवस राहणार आहोत. सो त्याचे पण मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करण्याचा ट्राय करेल. आता आम्ही एअरपोर्टवरून हॉटेलवरती जात आहोत. तर आम्ही अशी कॅब केली होती एअरपोर्ट टू हॉटेल, कारण एअरपोर्टच्या आतमध्ये आपल्याला ग्रॅबची कॅब येत नाही, बाहेरच चालत जावं लागतं. सो ही कॅब थोडीशी आतून अशी होती. आणि हे आहे आमचं हॉटेल. मी रूम तर दाखवलेली नाही आहे, बट बाहेरचं दाखवलेलं आहे की बाहेरून कसं होतं. झाडं वगैरे भरपूर होते, ग्रीनरी होती, छान होतं. थोडंसं आउटसाईड होतं पण छान होतं. मग नंतर आम्ही ज्यूस पिला. समोरच मार्केट होतं, तिथे जाऊन ज्यूस पिला. आणि मग खूप थकलेलो होतो, मग त्यामुळे आराम केला. पुढे ब्लॉग काय मी शूट केलेला नाही आहे. सो भेटूया.
पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.